छत्रपती संभाजी महाराजांची स्वराज्य संघटना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरण्यासाठी बैठका सुरू आहेत। आज सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्याची बैठक तुळजापूर येथे पार पडली। दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत। नेमकी काय बैठक होती आणि तुमचं काय ठरलंय? आज या तुळजापूरमध्ये बैठक दोन्ही जिल्ह्याची आम्ही या ठिकाणी घेतली आणि या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मनोगत, त्यांची मतं आम्ही या ठिकाणी जाणून घेतली आहेत। भविष्यामध्ये येणाऱ्या स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी ही बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी ज्या काही सूचना केल्या, ज्या कार्यकर्त्यांनी ज्या काही सूचना केल्या, त्या सूचनाचं एक ड्राफ्टिंग करून आम्ही छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि भविष्यामध्ये या होणाऱ्या स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये स्वराज्य पक्ष म्हणून किंवा स्वराज्य संघटना म्हणून जी काय जबाबदारी, जो काय निर्णय छत्रपती संभाजी महाराज आम्हाला जे आदेशित करतील त्याचं पालन आम्ही स्वराज्य पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून आणि त्यांचा एक सर्वसामान्य मावळा म्हणून ते आम्ही पार पाडणार आहोत आणि त्यासाठी आम्ही सर्वच जिल्ह्यातील स्वराज्याचे सैनिक हे त्यासाठी तयार असणार आहेत। ग्रामीण भागामध्ये काही तयारी सुरू आहे का तुमची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? वैयक्तिक आपल्या जिल्ह्याचं विचारतो। ग्रामीण भागामध्ये सुद्धा आमच्या स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी त्या गावागावामध्ये आम्ही शाखा काढलेल्या आहेत। त्या शाखेचे लोक आम्हाला विचारणा करत आहेत की बाबा आपण स्वराज्य म्हणून आपण या इलेक्शन संदर्भात काय भूमिका घेणार आहोत आणि त्या अनुषंगानेच आम्ही आज सुद्धा ती चर्चा केली, या ठिकाणी केली आहे आणि त्याची तयारी कार्यकर्त्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने होताना दिसत आहे। कार्यकर्ते सुद्धा उत्साही आहेत की बाबा स्वराज्यानं ही निवडणूक लढवावी आणि या येणाऱ्या स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये स्वराज्याने एक आपली चांगली भूमिका या ठिकाणी निभावावी असं आणि आपले उमेदवार या ठिकाणी द्यावेत असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे आणि हेच म्हणणं आम्ही छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही सोलापूरचे जिल्हाध्यक्ष, काय तुमची पुढची रणनीती काय ठरली आहे? निवडणुकीची असेल किंवा तुमच्या पक्षाची, राजांशी तुमचं काही बोलणं वगैरे झालंय का? छत्रपती संभाजीराजांच्या सोबत आम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी काम करतो आहोत आणि संभाजीराजांच्या सोबत काम करत असताना एक सुसंस्कृत चेहरा म्हणून आम्ही संभाजीराजांच्या सोबत काम करतोय। पण महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षापासून एक वातावरण तयार असं झालं होतं की छत्रपती शिवाजीराजांच्या रक्ताचा आणि विचाराचा वारसदार आता महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रमुख दावेदार म्हणून या ठिकाणी येतोय। असं पाहिल्यानंतर आमच्या गोष्ट आता लक्षात आली की त्या छत्रपती संभाजीराजांच्या, शिवपुत्र संभाजीराजांच्या काळामध्ये सुद्धा अनाजीपंत नावाचा एक माणूस मंत्रिमंडळामध्ये होता। त्यांच्यामुळे संभाजीराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, संभाजीराजांवर विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केला। तशाच पद्धतीनं संभाजीराजांना बदनाम करून संभाजीराजांना महाराष्ट्राच्या राजकारणापासून बाजूला सारण्याचं काम आमच्या पक्षाचा सरचिटणीस असलेले धनंजय जाधव या ठिकाणी करताना दिसतोय। संभाजीराजांची लोकप्रियता पाहून, संभाजीराजांचा वाढता दरारा महाराष्ट्रातला पाहून कुणीतरी, महाराष्ट्रातल्या कुणीतरी प्रमुखानं त्यांच्यावरती प्रचंड मोठा खर्च करून संभाजीराजांची लोकप्रियता कमी करण्यासाठी प्लांट केलेला माणूस म्हणजे हा धनंजय जाधव आहे। आमचं मत एक आहे, संभाजीराजे विधानसभेच्या निवडणुकांच्या पासून जरा थोडेफार खचलेले आम्हाला दिसत आहेत। आमची संभाजीराजेंना या सर्व महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विनंती आहे, राजेसाहेब खचू नका, आम्ही सर्वसामान्य माणसं, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या सोबत कायमस्वरूपी राहणार आहोत। संभाजीराजांसारखा, राजहंसासारखा एक माणूस या महाराष्ट्राला हवाय, एवढं फक्त मत आमचं या माध्यमातून आहे। अरे, निवडणुकीची तयारी करताय तुम्ही? आम्ही निवडणुकीची सर्वजण तयारी करतो आहोत। संभाजीराजांचा आदेश आला की आम्ही या महाराष्ट्रातल्या त्यांनी सांगतील त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहोत। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर स्वराज्य संस्था जी आहे छत्रपती संभाजी महाराजांची, ती आता येणाऱ्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।